जय श्रीराम मित्रांनो, गोगले फिटनेस कोच मध्ये हार्दिक स्वागत आहे. आज परत एक नवीन विषय घेऊन आला. विषय सुरू करण्याअगोदर आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर जय श्रीराम मित्रांनो, विषयाला सुरुवात करू. आजचा आपला विषय की पोट कमी करण्यासाठी तुम्हाला 30 सेकंदाची सवय पाहिजे असेल. आता तुम्ही विचारत पडला असेल तर 30 सेकंदाची सवय कशी. तर मित्रांनो, भरपूर जणांना पोट कमी करायचं आहे पण त्यांचं पोट कमी होत नाही. म्हणून मी आज तुम्हाला अशी एक 30 सेकंदाची सवय सांगणार आहे, ज्याने तुमचं पोट हे लवकर कमी होईल आणि तुम्हाला काही दिवसातच फरक दिसेल. तर कसं मित्रांनो, तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. भरपूर जण चांगला डाएट करतात, चांगली एक्सरसाइज सुद्धा करतात, सर्व गोष्टी ते पाहत असतात, पण त्यानंतर त्यांना रिझल्ट येत नाही. तर मी तुम्हाला आज अशी 30 सेकंदाची सवय सांगणार आहे, ज्याने तुमचं पोट हे कमी होईल, काही दिवसातच तुम्हाला फरक दिसेल. तर काय मित्रांनो, तर 1 ग्लास पाणी. आता तुम्ही सांगणार 1 ग्लास पाणी कसं काय. तर मित्रांनो, तुम्हाला जेवणाच्या अगोदर 15 ते 20 मिनिटं अगोदर तुम्हाला 1 ग्लास पाणी प्यायचं. ही 30 सेकंदाची सवय. तर मित्रांनो, आता तुम्ही सांगणार की 1 ग्लास पाणी कसं सांगायला तर एकदम इझी वाटतं, पण मित्रांनो 1 ग्लास पाणी तुम्ही जेवणाच्या 15 ते 20 मिनिटं अगोदर पिलं ना, तर तुमच्या शरीरात असे भरपूर असे फरक दिसायला लागून जातील काही दिवसातच. म्हणून तुम्हाला 1 ग्लास पाणी प्यायचं. तर तुम्ही जेवायला बसणार ना, सकाळ असो का संध्याकाळ असो, तुम्ही जेवायला बसलात तर त्याच्या 15 ते 20 मिनिटं अगोदर 1 ग्लास पाणी पिऊन घ्यायचं. कारण की 1 ग्लास पाणी पिलं तर तुम्ही 15-20 मिनिटानंतर जसं जेवण करणार तर तुमचं ऑलरेडी पोट भरलेलं असेल, तर तुम्ही थोड्याफार प्रमाणात खाणार, ज्याने थोड्याफार प्रमाणात खाल्ल्याने तुमच्या शरीरामध्ये कॅलरीज ही कमी जाईल. कॅलरीज कमी केल्या म्हणजे तुमच्या शरीरात फॅट हे पूर्णतः वाढणार नाही, एक नॉर्मल पद्धतीनेच राहील ते, आणि हळूहळू ते कमी होणार दमातून. ते झालं त्यानंतर तुमची शरीरामध्ये ब्लोटिंग सुद्धा होणार नाही, म्हणजे तुमचं पोट हे फुगलेलं दिसणार नाही. पोट फुगलेलं नाही दिसलं म्हणजे तुमचं पोट आपोआप काही दिवसामध्ये कमी होईल. म्हणून मित्रांनो, 30 सेकंद जी सवय लावायची तुम्हाला ही आतापासूनच लावा. कारण की जेवणाच्या 15 ते 20 मिनिटं अगोदर तुम्ही 1 ग्लास पाणी पिलं तर तुमच्या शरीरामध्ये अन्न पदार्थ हे कमी पद्धतीत जातील, हेल्दी जातील पण कमी पद्धतीत, ज्याने तुम्हाला जास्त प्रमाणात तुमचं खाल्लं जाणार नाही, ज्याने तुमची कॅलरी वाढणार नाही. कॅलरी वाढले नाही तर म्हणजे तुमचं फॅट सुद्धा वाढणार नाही, आणि ती तुम्हाला जी प्रोटीन होती म्हणजे जे पोट फुगून जातात ते फुगलेलं दिसणार नाही, काही दिवसात तुम्हाला फरक दिसेल. म्हणून जेवणाच्या कमीत कमी 15 ते 20 मिनिटं अगोदर 1 ग्लास पाणी प्या आणि तुमचं पोट हे आपोआप कमी व्हायला लागेल. तर काही दिवसात तुम्हाला फरक दिसायला भेटेल. तर मित्रांनो, आजपासूनच ही सवय सुरुवात करा की जेवणाच्या 15 ते 20 मिनिटं अगोदर 1 ग्लास पाणी प्या, ज्याने तुमचं पोट हे काही दिवसातच कमी होणार आहे. तर मित्रांनो, आजचा आपला असा विषय होता. विषय तुम्हाला 100% आवडला असेल तर आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा. जय श्रीराम मित्रांनो.